नाशिक विधान परिषदेसाठी महायुती नेत्यांची एकत्रित बैठक झाली। बैठकीला मंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवळ, आमदार पंकज भुजबळ, माजी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार राहुल ढिकळे, आमदार नितीन पवार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। नाशिकमधील मतदारांची उद्या सहल निघणार आहे। बंडखोरीनंतर आता नाशिकच्या निवडणुकीत हॉटेल पॉलिटिक्स रंगणार आहे। गिरीश महाजन सामंतांच्या मतदारांना फोनवरून सूचना पाहायला मिळतात। नाशिकमधील मतदार उद्या ठाण्याच्या दिशेने सहलीला जाणार आहे। तर नागपूर जिल्ह्यातील वलनी गावात महिला कमांडोचं पथक गस्त घालताना पाहायला मिळतंय। 40 महिला कमांडो सुरक्षेसाठी रोज गावात गस्त घालतायत। अवैध दारू विक्री थांबावी, भोंदूबाबाला बळी पडू नका, महिलांवरील अत्याचार थांबावे यासाठी या महिला कमांडोंनी कंबर कसलेली आहे। काय सांगाल तुम्ही, हा सगळी संकल्पना जी आहे ती कशी तुमच्या डोक्यामध्ये आली? दारू जास्त प्रमाणात दारू होती इथे आणि युवा पिढीसाठी पण हे खतरनाकच होतं। आणि आपण हा JD कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंतर्गत हा प्रोजेक्ट पायलट स्थापित केला इथे। तर त्यांच्या माध्यमातून गावामध्ये काही प्रमाणात बिघडू नये गाव, त्याच्यामुळे आम्ही स्थापित केला इथं। रात्रीला गस्त 8 वाजता गस्तला येतो आम्ही, घरचे कामं वगैरे आटपून 1 तास गस्त लावतो आम्ही इथे। नारेबाजी होते आमची। तर न्यूझीलंडच्या केन विल्यम्सच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे। 35 वर्षीय केन विल्यम्सनं 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं। तो न्यूझीलंडसाठी तिन्ही फॉर्मॅटमध्ये मिळून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून निवृत्त झाला। त्यानं आपल्या कारकिर्दीमध्ये एकूण 378 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 50हून अधिक सरासरीनं 19,346 धावा केल्या।